राजकारण म्हटलं तर 2च नावं आठवतात. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरं म्हणजे अजित पवार. तर अजितदादांचं असं आम्हाला सगळ्यांना सोडून जाणं, अवघ्या महाराष्ट्राला सोडून जाणं खूपच वेदनादायक होतं. पण काय बोलायचं, काळाच्या पुढे कोण जाऊ शकत नाही. दादा जरी जग सोडून गेले असतील तरी पण प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनातून कधीच जाणार नाही. आज 3 ते 4 दिवस झाले पण मन अजिबात मानत नाही की आज दादा या जगात नाही आहेत. इतकं वाईट वाटतंय मनापासून. कारण की आजपर्यंत त्यांना भेटणं तर कधी झालेलं नाही, पण इतके वर्ष आपण त्यांना टी व्हीत, बातम्याद्वारे कुठेही बघतोय, त्यांच्याबद्दल ऐकतोय. पण अशी वेळ त्यांच्यावर येईल असा मनातसुद्धा कोणी विचार केला नसेल. पण खरंच खूप वाईट वाटतंय दादांबद्दल. तर सकाळी आम्ही गेलो होतो बाहेर, कारण की आम्हाला बघायचं होतं रूम, म्हणून मग योगेशला म्हटलं चला मला रूम दाखव एखादा. म्हणून गेलो अगोदर योगेशकडे. तर मामाकडे बघणं तर चाललं होतं रमाबाळाचं. मग आम्ही इकडे आलो होतो थोडंसं बाहेर आणि योगेशला म्हटलं तू घे पिल्लूला, आपण तो पण रूम पण शोधूयात. तर यांचं दोघांची तर मस्ती चाललेलीच होती. तर त्यांची एक मी छान अशी क्यूट रील बनवली, तुम्ही नक्की बघा ती. याच्या अगोदर पोस्ट केलेली आहे मी मामा भाचीची. आणि इकडे योगेश मला इतका चिडवत होता आणि मी पण त्याला चिडवत होते. आता ते का चिडवत होते मी तुम्हाला नंतर कधीतरी प्रत्यक्षात सांगेल. लहान असताना तर योगेश माझ्यापेक्षा बुटका होता आणि अचानक हा एवढा उंच झाला आहे, माझ्यापेक्षा पण उंच दिसतोय. का काय माहिती असं का होतं. नेहमीच लहान असताना भाऊ आपला छोटा असतो आणि नंतर काही वर्षांनी इतका उंच दिसतो. आणि ते चिडवणं पण चाललं होतं त्याचं. आणि इकडे रमाबाळ बघा गाडीवर बसून मस्ती करत होतं बाबासोबत. मग त्यानंतर आम्ही रूम वगैरे बघितला आणि म्हटलं चला काहीतरी खाऊयात. तर मग आज खूप वर्षांनी म्हणायला तर लागेलच, खूप वर्षांनी मी आज दहीपुरी खाल्ली आणि भेळ वगैरे मागवली होती. आम्ही ती खाऊन वगैरे घेतली. इकडे रमाबाळाचं खेळणं चाललं होतं बाबासोबत. ती बघत होती लाईटिंग, मस्त तिला मज्जा येत होती लाईटिंग वगैरे बघायला, सगळं एक्सप्लोअर करायला. तर आम्हाला तर घरी जायचं होतं, कारण की रमाबाळ आज 9 महिने कंप्लीट होणार आहेत तिला, म्हणून तिचं आम्हाला फोटोशूट वगैरे पण करायचं होतं. तर बाबांनी काय थीम ठेवली बघा, ही डायपर्सची थीम ठेवली होती. तर म्हटलं चला डायपर्स तर डायपर्स त्याची थीम केली आणि रमाबाळ बाबाला मदत करते की बाबाचं काम वाढवते ते तुम्ही बघा आता. आणि ते सगळं व्यवस्थित लावत होता तिथे डायपर्स आणि रमाबाळ एक काढत होती आणि तिचं खेळणं चाललं होतं. मग तिचे मस्त असे छान क्यूट व्हिडिओज काढले. तिला आम्ही इकडून तिकडून आवाज देत होतो, तर एकदा माझ्याकडं बघते एकदा बाबाकडं बघते असं चाललं होतं. आणि सगळे डायपर आम्ही परत पॅक करून ठेवले होते आणि इकडे बघा रमाने पुन्हा सगळे काढले आणि त्याच्याबरोबर खेळत बसली आणि नंतर माझ्या डोक्यावर येऊन बसली होती. तर भेटू उद्याच्या व्लॉग.